नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचे सुरेख डायरी या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण अतिशय सोप्या अशा किचन टिप्स बघणार आहोत। नंबर 1, एखादा नवा पदार्थ करताना आधी रेसिपी नीट वाचा, त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा, योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या। नंबर 2, स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, चटण्या, पेस्ट, प्युरी आधीच तयार करून ठेवा। नंबर 3, भात शिजवताना 1 कप तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर करावा। नंबर 4, कडधान्यांची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला। नंबर 5, डाळ चांगली होण्यासाठी 2 ते 3 तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा। नंबर 6, स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा। पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो। नंबर 7, भाजीसाठी लागणारे वाटण आठवडाभरासाठी अथवा 2-3 दिवसांसाठी तयार करून ठेवा। नंबर 8, लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो। नंबर 8, शेंगदाणा भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचा कूट टाकणे सोपे जाते। नंबर 10, खोबरे खवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खवून फ्रीजमध्ये ठेवा, ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल। नंबर 11, पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत होतात। पराठा, शंकरपाळी, कचोरी यासाठी या टिप्सचा वापर करा। नंबर 12, गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यात करा, ज्यामुळे ते करपणार नाहीत। नंबर 13, गोड पदार्थामध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा, ज्यामुळे त्यांचा टेक्स्चर छान येईल। नंबर 14, दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट घुसळून घ्या। नंबर 15, फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा, ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणं सोपं जाईल। नंबर 16, एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा। नंबर 17, भात मोकळा होण्यासाठी भात शिजताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका। नंबर 18, नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजताना त्यामध्ये 1 थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली धरा। नंबर 19, रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात 1 तास भिजत ठेवा। नंबर 20, थंडीच्या दिवसांमध्ये दही लावण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅसजवळ ठेवा। नंबर 21, बटाटे लवकर उकडण्यासाठी 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा। नंबर 22, लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा। नंबर 23, मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा। नंबर 24, भेंडीच्या भाजीत 1 चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही। नंबर 25, कणिक मळताना चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाहीत। नंबर 26, शेंगदाणा लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावावा, पटकन सालं निघतात। नंबर 27, कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर 15 मिनिटे आधी कांदा सोलून त्याचे 2 तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा। नंबर 28, कांद्याची सालं डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही। नंबर 29, बटाटे आणि वांग्यांचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका। नंबर 30, फ्रीजमध्ये नकोसे वास शोषले जाण्यासाठी फ्रीजमध्ये लिंबाचे 2 भाग करून ठेवून द्या। धन्यवाद मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा।